नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव दीपक अनंत शिंदे, राहणार इंगळूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तुम्ही इथे आंदोलन करायला कशासाठी बसल्यात? आमचा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला येण्या जाण्यासाठी आमच्या मुलांना या वहिवटी रस्ता होता तो सदरच्या समोरच्या मालकाने JCBच्या साह्याने तो खोदून काढला. जुना वहिवटी जरा 100-150 वर्षापूर्वीचा रस्ता होता. म्हणून आता मुलांना या म्हाताऱ्या माणसांना दवाखान्यात जाण्यासाठी, मुलांना शाळेत जाण्यासाठी, परत प्रत्येकाला गाड्या वगैरे नेण्यासाठी खूप अतिशय प्रॉब्लेम आहे. पावसाळ्यामध्ये ते जास्तीत जास्त प्रॉब्लेम येतो त्या रस्त्याला, कारण समोर जेवढा रस्ता होता तो काढून टाकण्यात आला आहे आणि त्याचा निकाल पण झाला. तर त्याची आम्ही 2022मध्ये अर्ज करून तारीख दिली होती, केस केल्याच्यानंतर सुनील शेळके हे सुनावणीसाठी होते तहसीलदार साहेबांकडे. तहसीलदार साहेबांनी हा निकाल पण दिला, पण तो निकाल देऊनही अद्याप आत्ता 10/11/2025मध्ये तो निकाल झाला, पण तो निकाल होऊनही सुद्धा अद्याप 6 महिने उलटून गेले. पण त्या 6 महिन्याच्या कालावधीतही आमचा रस्ता खुला करून देण्यात आलेला नाही. आणि समोरचा व्यक्ती शासकीय कर्मचारी असूनही त्याने ती जमीन 2007मध्ये खरेदी केली आणि 2023मध्ये तो रस्ता तोडून टाकला. परत त्याच्यामध्ये आमच्या तिथे शेजारी अर्जदार अरुण रावजी डोळस या अर्जदाराचे पिता एक्सपायर झाले होते. त्यावेळेसला तो रस्ता हयात असून त्याने त्या रस्त्याने सुद्धा जाऊन दिले नाही ती डेड बॉडी आम्ही दुसऱ्यांच्या वावरांतून शेतातून नदीवरती जाळण्यासाठी तो रस्ता हयात असताना सुद्धा त्याने त्यावेळेसला दिले. त्याचे फोटोकॉपी, सर्वे नकाशा, हे सगळ्या वस्तू आहेत आमच्याकडे. मग या पुराव्यानुसारच तहसीलदार साहेबांनी आम्हाला निकाल दिला होता की आमच्याकडे पुरावे आहेत. आम्ही पहिलीही एक बाईट दिली, पण त्या बाईटमध्ये सुद्धा आमच्याकडे काही झालेलं नाही. आम्ही आत्ता महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी हे कायदे काढले, त्यांनासुद्धा कॉल करण्याचा मी प्रयत्न केला, पण आमचे कॉलसुद्धा तिथे रिसिव्ह करतो. त्याचपर्यंत आमचा कुठलाही याच्यावरती हे झालेलं नाही. आत्ता जर पावसाळा चालू झाला तर त्या पावसाळ्यामध्ये इतका प्रॉब्लेम येणार आहे की त्या प्रॉब्लेममध्ये कोणाला जाता येत नाही, कोणाला येत नाही, असं चिखल आहे. तो व्हिडिओसुद्धा आम्ही व्हायरल बाईटमध्ये केला होता की तो पाण्याचा आणि चिखलाचा व्हिडिओ. प्रत्येकजण बांधणी येतो, प्रत्येकाच्या जमिनीच्या बांधणी जातो येतो. आता सुनील शेळके साहेब तर ते त्यांची बदली झालेली, आता त्यांच्या जागी दुसरे साहेब आले. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं का? नाही, अजूनपर्यंत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही केलं. फक्त आम्ही ज्यावेळेला हा निकाल झाल्याच्यानंतर आम्हाला 60 दिवसाची मुदत दिली होती. 60 दिवसानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. तेव्हा ते म्हटले तुम्ही एक SP ऑफिसला पत्र द्या, तुम्हाला पोलीस संरक्षण देईल. तिथे SP ऑफिसला आम्ही पत्र दिलं. नंतर सर्कलला एक पत्र दिलं. सर्कलने आम्हाला नोटीस दिलं की 20 एप्रिलला तुमचा रस्ता खुला करण्यात येईल. पण 20 एप्रिलला ना सर्कल आले, ना पोलीस संरक्षण आलं, ना कुठलं तलाठी आले, ना कोणी आले. म्हणून आज आम्हाला या आंदोलनासाठी बसण्याची वेळ आली. तुम्ही मंडल अधिकाऱ्यांना वगैरे विचारलं नाही का आला नाही, काय झालं, तुम्ही येणार होता? त्यांनी त्यावेळेसला बाईटमध्येच त्यांनी फोन करून विचारलं होतं. बाईटमध्येच विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा त्यांनी समोरच्या व्यक्तींनी आम्हाला आहे ना स्टे ऑर्डर दाखवली, रोजनामा दाखवला आहे, म्हणून आम्ही आलो नाही. स्टे ऑर्डर पडलेली का? तुम्ही पाहिले का? तुम्हाला आलेलीच नाही आम्हाला प्रांताची नोटीस सुद्धा आलेली नाही. मग तुम्ही मंडल अधिकाऱ्याला बोलले नाही का तुम्ही आम्हाला दाखवा तुम्हाला जी कागदपत्र प्राप्त झाले? सांगितलं, त्यांना विचारलं, ते म्हणतात आम्हाला त्यांनी दाखवले. मंडल अधिकाऱ्यांचं नाव काय? शिलादेवी बोलते. शिलादेवी महिला आहेत का मंडल अधिकारी? तुम्ही आता किती दिवस झाले तिथं उपोषणाला बसलेत? आजचा दुसरा दिवस. तर आता ह्या 2 दिवसात तुमच्याकडे कोणी महसूल भवनमधलं कोणी आलं होतं का तुमच्या? कोणीच नाही आलं अजून. आता ही शेवटची तुमची भूमिका काय राहणार? आमरण उपोषण आहे. जोपर्यंत आमचा रस्ता न्याय पूर्ण होत भेटत नाही नाही. तोपर्यंत आता हा न्याय मिळूनही जर समजा इथं तहसीलदारांनी न्याय देऊन जर समजा ते बाकीचे प्रशासकीय अधिकारी जर अंमलबजावणी करत नाही, समोरच्या व्यक्ती पण शासकीय कर्मचारी आहेत ते पण, तरी ते सुद्धा आडकाठी करतायत. मग लोक त्यांचाच पाठबळ देत आहेत. बाकी गोरगरिबांना, जनतेला जर पाठबळ नाही मग त्याचा उपयोग काय? न्यायालयाची आठवण नाही.
ही थोडक्यात न्यायालयाची अवहेलनाच केली जाते ना. आता तुमच्या शेतामध्ये जाण्याचा रस्ता नाही, मग तुम्ही आता जाता कसा तुम्ही तिथे? असं त्याच्या बांधावरून शेताचे जे बांध आहेत छोटे छोटे त्या बांधानेच जातात येते. बरं, वरती आमची लोकवस्ती आहे, अर्धा रस्ता आहे ऑलरेडी आणि अत्यंत दुर्गम भाग आहे आणि लोकवस्ती एक 9 ते 10 घरांची लोकवस्ती पण आहे. आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात ओलं सगळीकडे होतं, बांधावरून तुम्ही कसे काय जाणार? बांधावर गवत साचलं जातं. त्या चिखलातून जातात येतात. बांधाला जो चिखल होतो त्या गवतातून येतो. मुलांना शाळेत उचलून न्यावं लागतं पावसाळ्यामध्ये. आज 4 वर्ष झालं तसं मग आताचे जे तहसीलदार आले त्यांचं तुम्हाला नाव माहिती आहे का? नाही. आताचे जे तहसीलदार शिरसाट साहेब आहे त्यांना तुम्ही निवेदन दिलं नाही का? नाही, अजून नाही दिला.